नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 याकरिता इतिहास या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक पाषाण काळ यावर महत्त्वपूर्ण MCQ प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत। महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये आपण बघतो की इतिहास या विषयासाठी बघा पूर्णतः 10 युनिट्स आहे आणि यामधील एन्शियंट हिस्ट्री युनिट क्रमांक 1 यावर आधारित आपण पाषाण काळावर आधारित महत्त्वपूर्ण MCQs आपण अभ्यास करणार आहोत। एग्जामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे जे MCQs आहे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचे आहे। यासोबतच महाराष्ट्र एक्झामिनेशन टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे। बघा आपल्या सगळ्यांना माहित आहे की हिस्ट्रीचा सिलेबस खूप मोठा आहे। एकूण 10 युनिट मध्ये महाराष्ट्र सेट इतिहासचा अभ्यासक्रम डिवाइड झालेला आहे आणि एवढा मोठा सिलेबस कव्हर करणं हे खूप मोठी गोष्ट समजा, ठीक आहे। त्यामुळे प्रत्येक टॉपिक वर आधारित तुम्हाला जे आहे क्लास प्रोवाइड केले जातील, नोट्स प्रोवाइड केले जातील। टॉपिक अनुसार तुमचं MCQ प्रॅक्टिस या कंप्लीट क्रॅश कोर्स मध्ये होणार आहे, ज्यामध्ये आपल्याला लाइव्ह लेक्चर्स मिळेल। टोटल 10 युनिट्स वर आधारित हे व्हिडिओ असेल, ठीक आहे। सोबतच हे व्हिडिओ लेक्चर्स आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण बघू शकता, ओके। सोबतच बघा की संपूर्ण जे अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित नोट्स आहे। आता या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ज्या नोट्स आहे तुम्हाला क्लास PDF आणि नोट्स अशा दोन स्वरूपामध्ये नोट्स प्रोवाइड केले जातील। मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजे PYQ सरावासाठी MCQs आहे, ओके। यासोबतच वीकली टेस्ट आहे। आता वीकली सॅटर्डेला आपली टेस्ट जी आहे पूर्ण वीक मध्ये म्हणजे वीक मध्ये 5 डेज आपण जे काही बाबीचा अभ्यास करीत असतो यावरच आधारित आपली ही जी वीकली टेस्ट आहे ते होत असतं, ओके। सोबतच बघा यासाठी नवीन बॅच सुरू होत आहे 19 ऑक्टोबर पासून। या नवीन बॅचला जॉइन करण्यासाठी हे ऑफिशियल नंबर आहे आणि कोर्सची फीज मात्र 8000 आहे, ज्यामध्ये पेपर क्रमांक 1 जो आहे पहिला जो जनरल पेपर असतो हा फ्री ऑफ कॉस्ट आहे, ओके। महाराष्ट्र सेट मध्ये टोटल 2 पेपर असतं। पहिला पेपर 1 हा जनरल पेपर आहे आणि सेकंड पेपर हा सब्जेक्टिव्ह होत असतो। याचा अर्थ महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच्या दोनही पेपरची तयारी आपली संपूर्णपणे होऊन जाणार। सोबतच आपण ग्लोबल ऑनलाइन ॲप डाउनलोड करू शकता। प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाइन ॲप डाउनलोड करा। स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून इथे महाराष्ट्र सेट हिस्ट्रीच्या कोर्सला आपल्याला सर्च करायचं आहे। हिस्ट्रीचा इंटरफेस दिसून येईल। या ऑफिशियल नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग ग्लोबल ऑनलाइन ॲप वरून सुद्धा हा कोर्स परचेस करू शकता। बघा हा कंटेंटचं सेक्शन आहे। हा कंटेंट जे आहे पूर्णतः ओपन होऊन जातं जेव्हा आपण काय करतो कोर्स परचेस करीत असतो। तर लवकरात लवकर कोर्सला जॉइन व्हा, कारण आपली नवीन बॅच जी आहे 19 ऑक्टोबरला सुरू होत आहे, ओके। तर या नवीन बॅच मध्ये आपल्या सगळ्यांना जे आहे पूर्णतः व्हिडिओ लेक्चर्स, थेअरी लेक्चर्स, जे MCQs लेक्चर सगळं प्रोवाइड केले जाणार। सो आजचं सेशन आपला MCQ बेस आहे। तर आजचा पहिला आपला प्रश्न आहे, भारतात कोणत्या क्षेत्रात सर्वप्रथम मानवा संबंधित पुरातात्विक प्रमाण मिळाले आहे? आता बघा मानवा संबंधित तुम्हाला विचारलेला आहे। ऑप्शन ए सोहन घाटी, बी आहे नर्मदा घाटी, सी आहे बेलन घाटी, बोलन घाटी आणि डी आहे आपलं बेलन घाटी। आता बघा यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा पहिला जो प्रश्न आहे याचा अतिशय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सोहन घाटी, ठीक आहे। कारण आपण जेव्हा निम्नपुरा पाषाण काळ बघतो, ठीक आहे, आणि जेव्हा आपण निम्नपुरा पाषाण काळाचा अभ्यास करीत असतो या काळामध्ये आपण बघतो की सिंधू जी नदी आहे याची सहाय्यक एक नदी होती ज्याचं नाव आहे सोहन, ठीक आहे। सोहन या ठिकाणी आपण बघतो की DN वाडिया यांनी काय केलं या क्षेत्रामध्ये उत्खनन केलेलं आहे आणि इथून त्यांना काय मिळालं, एक उपकरण जे पूर्व पाषाण काळाशी संबंधित आहे। या व्यतिरिक्त निम्नपुरा पाषाण काळ जो आहे यामध्ये आपण पूर्णतः 2 भागात या निम्नपुरा पाषाण काळाला डिवाइड करून अध्ययन करीत असतो, ज्यामध्ये पहिला आहे
सोहण संस्कृती, कारण या ठिकाणी आपल्याला एक उपकरण प्राप्त होतं, ठीक आहे. आणि सेकंडली आहे मद्रासीय संस्कृती किंवा हँडेक्स संस्कृती सुद्धा याला आपण म्हणू शकतो, कारण हस्तकुराट जे आहे ते आपल्याला मद्रास जवळील अति पक्कम या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे निम्नपुरा पाषाण काळातील हे दोन महत्त्वपूर्ण प्लेसेस आपल्याला दिसून येतात. दुसऱ्या क्रमांकाचा आपला प्रश्न आहे की आधुनिक मानवाला वैज्ञानिक भाषेमध्ये काय म्हणतात. ओके, तर ए आहे ऑस्ट्रोपिथेकिस, बी आहे पिथेकस, सी आहे निअंडरथल आणि डी आहे होमो सेपियन सेपियन. ओके, तर बघा इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की मानव जो आहे याचा विकास क्रम आपल्याला दिसून येतो. मानवाचा विकास जे आहे सर्वप्रथम आपण बघतो की ऑस्ट्रोपिथेकिस, ठीक आहे. तर हा काय होता, हा मानवाचा पूर्वज होता, आदी पूर्वज याला म्हटलं जातं. आणि आफ्रिकामध्ये याचं अवशेष जे आहे ना ते आपल्याला मिळालेलं आहे, ठीक आहे. बरं, या व्यतिरिक्त पिथेकस यानंतर आपण बघतो की होमो इरेक्टिस आला, ज्यालाच आपण पिथेकेथ्रोपस असं सुद्धा म्हणतो, ठीक आहे. याचं आणखीन एक नाव होमो इरेक्टस आहे, इरेक्टस, ठीक आहे. इतकं लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला द्विपद म्हणजे हा काय केलं, दोन पायावर चालायला लागला, ठीक आहे. दोन पायावर काय केलं, हा मानव चालायला लागला होता, ठीक आहे. यानंतर आहे आपला होमोसेपियन, ठीक आहे, ज्याला आपण होमोसेपियनला निरंडरथल असं सुद्धा म्हणतात. आणि यामध्ये आपण बघतो की कशा प्रकारे मृतक जे आहे त्यांचं अंतिम संस्कार करणारा पहिला मानव म्हणून हा जो होमोसेपियन आहे याला ओळखलं जातं. आणि लास्ट वन आहे होमोसेपियन सेपियन, जे आधुनिक मानव आहे ते पूर्णतः होमोसेपियन सेपियन आहे. याचा अर्थ ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे. क्वेश्चन 3 आहे पूर्व पाषाण काळातील मानवाचा जीवन पूर्णतः निर्भर करीत होता कशावर. ए ग्रामीण, बी नागरिक, सी आधुनिक आणि डी आहे प्राकृतिक. आता पूर्व पाषाण काळातील मानव आपल्याला विचारलेला आहे. तर बघा पूर्व पाषाण काळामध्ये आपण काय बघतो. ओके, सो व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन डी आहे, ठीक आहे. कारण पुरा पाषाण काळाविषयी जेव्हा आपण अध्ययन करीत असतो तर यामध्ये मानवाचं जीवन हा प्राकृतिक होता. या व्यतिरिक्त मानव पूर्णतः शिकारावर निर्भर करीत होता, ठीक आहे. या व्यतिरिक्त बघा यांना जे कपडे होतं याचं सुद्धा म्हणजे आपण काय म्हणू, कपड्याचे यांना नॉलेज नव्हतं, ठीक आहे. जेवण भोजन कंदमुळं खाऊन ते काय करायचं, निवास करीत असायचं, ठीक आहे. तर अशा प्रकारचं घुमक्कड जीवन हे या काळातील म्हणजे पुरा पाषाण काळातील मानव जे आहे ते जगत होतं असं आपण म्हणू शकतो. यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या नवपाषाण काळातील स्थळांवर गहू आणि जव या शेतीचे प्रमाण मिळाले आहे. ए आहे रंगपूर, बी आहे लोथल, सी आहे मेहरगड आणि डी आहे कोल्टी हवा. आता बघा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला नक्कीच एक्झामिनेशन मध्ये दिसून येते, ठीक आहे. आता भारतीय उपमहाद्वीपवर म्हटलेला आहे की नवपाषाण काळातील जे असा कोणता स्थळ आहे जिथे काय झालेलं आहे, गहू आणि जव. आता याचं प्रमाण मेहरगड या ठिकाणाहून आपल्याला प्राप्त होतात, ठीक आहे. बरं, आता या व्यतिरिक्त कृषी कर्माला सुरुवात करते म्हणजे कृषी कर्म याविषयी आरंभ झाला याविषयी आपल्याला सर्वप्रथम प्रमाण जे आहे ना ते सुद्धा मेहरगड या ठिकाणाहून आपल्याला मिळतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे. समोर जाऊया. भारतीय उपद्वीपवर बघा हे मेहरगड जे आहे पाकिस्तान येथील बोलन जिल्हा यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि यामध्ये सर्वप्रथम शेती केल्याचे सुद्धा प्रमाण आपल्याला या ठिकाणाहून मिळालेले आहे, ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या संस्कृतीला फलक संस्कृती असे म्हटलेले आहे, ठीक आहे. तर ऑप्शन ए बघा निम्नपुरा पाषाण कालीन संस्कृती, ऑप्शन बी आहे मध्यपुरा पाषाण कालीन संस्कृती, सी आहे उच्चपुरा पाषाण कालीन संस्कृती आणि ऑप्शन क्रमांक डी आहे हडप्पा संस्कृती. ओके, तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की शल्क असो फलक असो या उपकरणाची प्रधानता आपल्याला या काळामध्ये जे आहे ना ते दिसून येते. तर यामध्ये फलक संस्कृती विचारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक सी आहे उच्चपुरा पाषाण काळ. कारण उच्चपुरा पाषाण काळाला बघा निम्नपुरा पाषाण काळाला आपण काय म्हणतो, एक सेकंड. ओके, निम्नपुरा पाषाण कालीन संस्कृतीला आपण गड्डासा खंडक म्हणतो, गडासा खंडक किंवा बटिकाश्म संस्कृती याला म्हटलं जातं.
मध्यपुरा पाषाण काळ जर आपण अभ्यासलं तर या संस्कृती मध्ये जे उपकरण होते हे शल्यपासून होते, त्यामुळे याला शल्य संस्कृती सुद्धा म्हणतात. आणि यानंतर आपला आहे उच्चपुरा पाषाण काळ, आणि उच्चपुरा पाषाण काळामध्ये आपल्याला फलक याचं प्रधानता दिसून येते, त्यामुळे याला फलक संस्कृती आपण म्हणत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, स्थानांची नावं दिलेली आहे आणि संबंधित संस्कृती आपल्याला ओळखायची आहे. ए आहे सोहण, बी आहे बुर्ज होम, सी आहे रंगपूर आणि डी आहे अतिचलनलूर. संबंधित संस्कृती बघा, पुरापाषाण, नवपाषाण, ताम्रपाषाण तिसरा आणि महापाषाण. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ठीक आहे, ते म्हणजे ऑप्शन ए, बी, सी आणि डी असे 4 ऑप्शन आपल्याला दिसून येतात आहे ना. तर या 4 ऑप्शनमध्ये लक्षात घ्या. ओके, या 4 ऑप्शनमध्ये पहिला आहे 1, 2, 3 आणि 4. सेकंड आहे 1, 2, 1, 3 आणि 4 आणि ऑप्शन सी नंतरचा आपल्याला दिसून येते की 4, 3, 2 आणि 1 आणि लास्ट आहे 3, 4. ओके, एक सेकंड 3, 4, 2 आणि 1. तर व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक ए आहे, कारण सोहण जे आहे पुरापाषाण संस्कृती संबंधित स्थळ आहे. कारण पुरापाषाण काळामध्ये आपण एक काय बघतो, पहिला तर आपण बघतो की सोहन संस्कृती आणि दुसरं मद्रासीय संस्कृती किंवा हँडेक संस्कृती. बुर्ज होम हे नवपाषाणिक स्थळ आहे, रंगपूर हे ताम्रपाषाण काळाशी संबंधित आहे आणि आदिचल्लनूर हे महापाषाण काळाशी संबंधित स्थळ आहे. या अनुषंगाने ऑप्शन क्रमांक ए आपलं व्हेरी करेक्ट आन्सर आहे. 7 क्रमांकाचा प्रश्न घेऊया. नवताडोली या ठिकाणचे उत्खनन कोणी केले? ए आहे के डी बाजपेयी, सी आहे बी एस वाकड, सी आहे एच डी संकालिया आणि डी आहे मार्टिमल व्हीलर. तर नवताडोली याचे उत्खनन केलेले आहे ऑप्शन क्रमांक सी, एच डी संकालिया. ठीक आहे, बघा इथे जे आपल्याला विचारलेलं आहे नवताडोली, ठीक आहे, नवताडोली हा जो स्थळ आहे ना, फर्स्ट ऑफ ऑल हा एक स्थळ होता ताम्रपाषाण संस्कृतीशी संबंधित. ठीक आहे, माळवा संस्कृती पुरातात्विक स्त्रोत आहे जी मध्य प्रदेश येथील नर्मदा घाटीवर अवस्थित आहे. नवताडोली माळवा संस्कृतीत सर्वात मोठा आणि प्रथम उत्खनन केलेला स्थळ आहे आणि या स्थळाचं उत्खनन एच डी संखालिया यांनी केलेलं आहे. आणि इथे टोटीदार बर्तन आपल्याला मिळतात. टोटीदार म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हे पोट आहे तर याला बघा इथून जे आहे ना अशा प्रकारचं कलाकारी केलेली होती. ठीक आहे, तर याला टोटीदार बर्तन सुद्धा म्हणतात. ओके, चला नेक्स्ट प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8 आहे की खाली दिलेल्या कालक्रमानुसार व्यवस्थित करा. ए आहे पाषाण काळ, बी आहे ताम्रपाषाण काळ, सी आहे काश्य काळ आणि डी आहे लोह काळ. इथे ऑप्शन बघा 1, 2, 3 आणि 4. ऑप्शन बी आहे 2, 1, 3 आणि 4. ऑप्शन 3 आहे की 3, 1, 2, 4 आणि यानंतर 4, 1, 2, 3. आता बघा याला काय करायचं आहे, आपल्याला कालक्रमानुसार व्यवस्थित करायचं आहे. बरोबर, तर कालक्रमानुसार जर आपल्याला व्यवस्थित करायचं आहे याचा अर्थ काय करावं लागेल, आपल्याला योग्य क्रम लावावं लागेल है ना. तर यामध्ये योग्य क्रम आहे ऑप्शन क्रमांक ए. कसं, तर बघा काय आहे, सर्वप्रथम आपलं पाषाण काळ येतात, पाषाण म्हणजे दगड, यानंतर ताम्रपाषाण काळ आपलं येणार, यानंतर कांस्य काळ म्हणजे सिंधू घाटी सभ्यता आणि यानंतर लोह काळ म्हणजे वैदिक कल्चरचे यामध्ये आपण अभ्यास करीत असतो. ठीक आहे, त्यामुळे हाच क्रम योग्य राहील 1, 2, 3, 4चा. समोर जाऊया आपण आणि समोर आपण बघतो की पशुपालनाचे प्राचीनतम साक्ष कुठे मिळाले आहे. ए आहे सराय नहर राय, बी आहे कोल्टी हवा, सी आहे बागोर आणि डी आहे कालीबंगन. आता बघा इथे काय विचारलेलं आहे, पशुपालन. आता पशुपालनाचे आपल्याला प्रमाण मिळतं ऑप्शन क्रमांक सी, बागोर या ठिकाणी. कोणतं ठिकाण आहे हा, बागोर या ठिकाणी आपल्याला पशुपालनाचं प्रमाण मिळालेले आहे. कोल्टी हवा बघा, कोल्टी हवा या ठिकाणी आपल्याला दिसून येते की प्राचीनतम धान जे आहे आपलं तांदूळ, ठीक आहे, याचं प्रमाण मिळतं. ओके, लक्षात राहील. ओके, चला तर मग समोर जाऊया आपण आणि समोर आपण बघतो. ओके, नेक्स्ट आहे आपला प्रश्न क्रमांक 10. मानवाला शवासोबत कुत्र गाडण्याचं प्रमाण कोठे मिळालेले आहे. ठीक आहे,
ए आहे बुर्जहोम, बी आहे पटना, सी आहे वाराणसी आणि डी आहे मेहरगड. आता मानव सोबत कुत्र्याला दफन करण्याचे जे प्रमाण आहे ते आपल्याला कुठं मिळतात असं आपला प्रश्न जे आहे विचारलेला आहे. 4 ऑप्शन तुम्हाला यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या. बरं, तर लक्षात घ्या, आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल इथे. ठीक आहे, तर हा आहे ऑप्शन क्रमांक ए बुर्जहोम. आता हा जो बुर्जहोम आहे आपल्याला दिसून येते की 1935 मध्ये याचं उत्खनन झालेलं आहे. कोणी केलं? डी टेरा आणि पीटरसन नावाच्या 2 व्यक्तींनी, पीटरसन यांनी काय केलेलं आहे, याचं उत्खनन केलेलं आहे. यामध्ये गड्ड्याचे म्हणजे जसा हा समजा गड्डा आहे आणि यामध्ये घर, अशा घरांचे अवशेष मिळते. शवाधानाचे म्हणजे अंतिम संस्कार जे आपण करतो याचं सुद्धा प्रमाण मिळालेले आहे. आणि सोबतच मनुष्य आणि कुत्रा या दोघांनाही सोबत दफन केल्याचं प्रमाण बुर्जहोम या ठिकाणी आपल्याला मिळतात. ओके, तर लक्षात राहील. ओके, नेक्स्ट आपण प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11 की दक्षिण भारतामध्ये महापाषाण संस्कृतीचे किती प्रकार आहे? ए 10, बी आहे 20, सी आहे 30 आणि डी आहे 40. दक्षिण भारतामध्ये महापाषाणचे किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी 40. ओके, चला यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणता क्रम सुरुवातीच्या भारतीय पुरातत्वशास्त्रातील प्रमुख कालखंडातील योग्य कालक्रम आहे? ए पुराश्म युग, बी आहे मध्याश्म युग, सी आहे नवाश्म युग आणि डी आहे हडप्पा संस्कृती. याला काय करायचं आहे? सिटिंग अरेंजमेंट मध्ये आपल्याला घालायचं आहे. ऑप्शन आहे सी, बी, ए आणि डी. ऑप्शन 2 आहे ए, बी, सी आणि डी. ऑप्शन सी आहे की ए, सी, बी आणि डी आणि ऑप्शन डी आहे डी, ए, बी, सी. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे? कालक्रम अनुसार याला लावायचं आहे. ठीक आहे, काय करायचं आहे आपल्याला? काय करायचं आहे आपल्याला? ओके, आपल्याला करायचं आहे कालक्रम लावायचा आहे. ठीक आहे, चला काय करायचं आहे आपल्याला? कालक्रम लावायचा आहे. ओके, यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की याचा योग्य क्रम काय आहे. ओके, सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. आता ऑप्शन 2 बघा, पहिला येईल पुरा पाषाण काळ ना, पुराश्म युग. देन आपल्याला येते मध्याश्म युग येतं. यानंतर आपल्या येतं नवपाषाण काळ म्हणजे नवाश्म युग आणि त्यानंतर आपण सिंधू सभ्यता म्हणजे हडप्पा संस्कृतीचा अभ्यास जे आहे ते केलेला आहे. चला समोर जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 13 आहे, ज्यामध्ये आपल्याला भारतात अश्मयुगाविषयी खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न दिसून येते. ए आहे सोहण संस्कृती आणि अचुलियन संस्कृती पुराश्मयुगीन वसाहती होत्या. बी आहे प्राणी आणि वनस्पती पालनांच्या सुरुवातीसह शिकार आणि अन्न गोळा करणे समाप्त झाले. सी आहे लोकांनी जवळच्या परिसरात प्राणी आणि वनस्पती संपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला. वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक ए आहे केवळ 1, 2 आहे बी आणि सी. ऑप्शन सी आहे ए आणि सी आणि ऑप्शन 4 आहे ए, बी आणि सी. यामध्ये बघा, सोहण संस्कृती, अचल संस्कृती म्हणजे पुराश्मयुगीन या काय आहे? वस्त्या आहे. ठीक आहे, तर ए योग्य आहे. प्राणी आणि वनस्पती पालनाला सुरुवातीसह शिकार आणि अन्न गोळा करणे समाप्त झाले. समाप्त झाले का? की सुरुवातच आपलं शिकार आणि अन्न गोळा करण्यापासून झालेली आहे. याचा अर्थ हा स्टेटमेंट गलत आहे. लोकांनी जवळच्या परिसरात प्राणी आणि वनस्पती संपत्ती मोठ्या प्रमाणात वापर केला, बिलकुलच नाही. ठीक आहे, चल ओके, व्हेरी करेक्ट राहील आपलं ऑप्शन सी. ठीक आहे, कारण जवळचा परिसर काय आहे? मानव जे आहे परिसरावर निर्भर करीत होता, पर्यावरणावर निर्भर करीत होता, कारण हा कंदमूळ खाऊन राहत होता. बरोबर आहे, याचा अर्थ पूर्णतः हा निर्भर करीत होता. तर हा आपला दुसरा जो स्टेटमेंट आहे तो गलत आहे. ए आणि सी हा योग्य आहे. ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. 14 क्रमांकाचा प्रश्न आपण अभ्यासूया. ठीक आहे, यामध्ये बघा, खालीलपैकी कोणती पुरातन स्तरे पुरातत्वकालीन आहे? ए आहे हुस्की, बी आहे इमानगाव, सी आहे मेहरगड,
डी आहे चिराद आणि ई आहे भीमबेटका. आता खालीलपैकी आपल्याला काय करायचं आहे, योग्य उत्तराचं निवड करायचं आहे. ठीक आहे, इथे बघा ए बी सी आणि डी, यानंतर आहे ए बी सी आणि ई, यानंतरचं आहे ए बी आणि ई. ठीक आहे, आणि यानंतरचं चौथा आहे ए आणि ई. इथे काय विचारलं आहे, पुराश्मयुगीन कोणतं आहे म्हणून. ठीक आहे, चला ठीक आहे. बर, ओके ठीक आहे. बर, पुरातत्वकालीन तर हे आहे हुस्की आणि भीमबेटका. ठीक आहे, कारण या ठिकाणी बघा भीमबेटका गुफा आपल्याला दिसून येते, त्यामुळे हे योग्य उत्तर राहील. आणि बाकी सगळे नवाश्मयुगीन स्थळ आहे. ठीक आहे, ज्यामध्ये आपण बघा हे जे पुराश्मयुगीन येईल, ओके, हुस्की आणि एक आपल्याला दिसून येते भीमबेटका. ठीक आहे, पुरापाषाण काळातील हे स्थळ तुम्हाला दिसून येणार आहे. ठीक आहे, तर नवपाषाणिक स्थळ बघा इथे मेहरगड दिलेला आहे, तर मेहरगड हा नवपाषाणिक स्थळ आहे. बुर्जहोम सुद्धा नवपाषाणिक स्थळ आहे. चिराद हे सुद्धा नवपाषाण काळ आणि ताम्रपाषाण काळाशी संबंधित आहे. कोलटी हवा या ठिकाणी धानचे प्रमाण मिळतं आणि कोलटी हवा हा नवाश्मयुगीन स्थळ आहे. हल्लूर सुद्धा आपल्याला दिसून येते की नवाश्मकालीन आहे. ओके, बरं, या व्यतिरिक्त महाराष्ट्रामधील इनामगाव हडप्पा नंतर चे कृषी प्रधान गाव आणि पुरातत्व स्थळ आपल्याला दिसून येईल. याचा अर्थ ऑप्शनमध्ये दिलेले हे दोन जे आहे पुरापाषाण काळाशी संबंधित आहे आणि बाकी हे नवपाषाण काळाशी संबंधित ऑप्शन आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर 15 क्रमांकाचा प्रश्न आपण बघूया की मानवाला सुरुवातीला विकासातील प्राग ऐतिहासिक काळ सामान्यतः डॅश म्हणून ओळखला जात. तर ए पाषाण युग, बी मध्यपाषाण युग, सी लोह युग आणि डी आहे नवपाषाण युग. आता इथे बघा मानवाला सुरुवातीत विकासात म्हणजे प्राग ऐतिहासिक काळ ज्याविषयी लिखित आपल्याकडे माहिती नाही, तर हा काळ म्हणजे आपला आहे पाषाण काळ. ठीक आहे, दगड पाषाण. तर बघा इतिहासात सर्वात जुने काळ पुरातन म्हणजे पाषाण युग किंवा पुरातन युग असं म्हणतात. अंदाजे हा काळ आहे 2.5 दशलक्ष वर्षापासून 10,000 शतक पूर्व मानले जाते. हे प्राथमिक सपाट दगड साधनांचा वापर द्वारे दर्शवले जाते. आता सपाट दगड आहे ना, हा म्हणजे कारण दगडांचीच उपकरण मिळालेले आहे. मानवाला प्रारंभिक विकास याच काळात सुरुवात झालेली. हा असा काळ आहे ज्यामध्ये कनिष्ठ पाषाण काळ, मध्य पाषाण काळ आणि वरिष्ठ म्हणजे निम्न, मध्य आणि उच्च पुरापाषाण काळाचा आपण काय करतो, अभ्यास करीत असतो. प्रश्न क्रमांक 16 आहे पिकलीहल आणि उतनूर ही महत्वाची स्थळे आहेत. ए अखंडशा, ओके, बी आहे पूर्वाश्मयुग, सी आहे पुरापाषाण काळ आणि डी आहे नवपाषाण काळ. तर पिकलीहल आणि उतनूर हे नवपाषाण स्थळ आहे. ठीक आहे, ठीक आहे, कारण बघा नवपाषाण स्थळामध्ये मेहरगड बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये, चिराद बिहारमध्ये, उतनूर आंध्र प्रदेश, पिकलीहल कर्नाटक रायचूर जिल्ह्यामध्ये येणार. ठीक आहे, बरं, समोर जाऊया. प्रश्न क्रमांक 17 आहे आणि प्रश्न क्रमांक 17 मध्ये आपण बघतो की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भाताची पहिल्यांदा लागवड केली गेली. ए आहे नर्मदाचे खोरे, बी आहे सिंधूचे खोरे, सी आहे गारोच्या टेकड्या आणि डी आहे विंध्य क्षेत्र. ओके, तर यामध्ये बघा हा कोणता भाग आहे जिथे भात आपले तांदूळ जे आहे पहिल्यांदा लागवड झाली, तर हा क्षेत्र होता विंध्य पर्वताचा उत्तर भाग. ठीक आहे, येथे पहिल्यांदा भात लागवड करण्यात आली होती. ठीक आहे, बरं, नर्मदा खोरे इथे पहिल्यांदा शिकाऱ्यांच्या टोळ्या दिसून येते. सिंधूच्या खोऱ्या ठीक आहे शहर आपल्याला प्रथम नगरीयकरण आहे आणि गारो टेकड्या जे आहे ना इथे आपल्याला शेतीचा विकास झालेला दिसून येईल. त्यामुळे अगदी योग्य उत्तर आपला ऑप्शन क्रमांक डी आहे. ओके, समोर जाणार आपण प्रश्न क्रमांक 18 आहे की जमिनीत खोदलेली घरे त्यामध्ये जाणाऱ्या पायऱ्या डॅश पुरातत्व स्थळावर सापडतात. ए आहे उतनूर, बी आहे पयमपल्ली, सी आहे बुर्जहोम आणि डी आहे हल्लूर. तर हे जमिनीत खोदलेले घरे, आता हे समजा जमीन आहे. ठीक आहे, या अंदर आपण गड्डा खोदला आणि इथे काय आहे समजा आपला
घर आहे, झोपडी आहे. आणि इथून वर जाण्यासाठी काय आहे, पायऱ्या किंवा असं वेगळंच काहीतरी केलेलं आहे जेणेकरून खालवर आपण जाऊ शकू. तर हे कुठे मिळतं, बुर्ज होम या ठिकाणी. ठीक आहे, कुठे, बुर्ज होम, ऑप्शन सी. तर बुर्ज होम पुरातत्व स्थळात जमिनीत खोदलेली घरे आणि त्यामध्ये जाणाऱ्या पायऱ्या सापडतात. बुर्ज होम निओलिथिक साईट आहे, म्हणजे नवपाषाणिक हा स्थळ आहे. जम्मू काश्मीर भारतीय केंद्रशासित प्रदेशात मध्ये हे येते, म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये येते. बुर्ज होम मध्ये बघा, इसवी सन पूर्व 3000 पासून तर 1000च्या जन्मात मानवाच्या जे माहिती आहे ते आपल्याला दिसून येते. ठीक आहे, बरं. कोणी उत्खनन केलेलं आहे, डी डेरा आणि पीटरसन यांनी. 19 क्रमांकाचा प्रश्न आहे, पुराश्म युगात म्हणजे पाषाण युग जे आहे, लोकांचा मुख्य व्यवसाय काय होता या काळामध्ये. ठीक आहे, ए आहे शिकार करणे, बी आहे शेती करणे, सी आहे पशुसंवर्धन करणे आणि डी आहे मासेमारी. तर मासेमारी हा तर आपण आतापर्यंत यामध्ये नाही बघितलं, पण पशुपालन करणे किंवा पशुसंवर्धन हे नवपाषाण काळामध्ये येणार, मध्यपाषाण काळापासून तर नवपाषाण काळापर्यंत. शेती हे नवपाषाण काळातील क्रांती आपण अभ्यास करतो. तर पुरापाषाण काळामध्ये मानव काय करीत होता, शिकार करीत होता आणि शिकार करून अन्न जे आहे ते गोळा करीत होता. ठीक आहे, बरं. सगळं बरं. शेती जे आहे ना ते आपण बघतो की नंतरच्या काळामध्ये म्हणजे नवपाषाण काळातील क्रांती म्हणून याला संबोधतात. 20 क्रमांकाचा आपला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय उपखंडातील शेतीचा पुरावा मिळतो. ए आहे प्रतापगड, बी आहे मेहरगड, सी आहे केल्टा आणि डी आहे कलात. आता बघा इथे उपखंडात शेतीचे म्हटलेलं आहे, तर हा कोणता स्थळ आहे, ऑप्शन बी आहे मेहरगड. आता मेहरगड हा नवपाषाण स्थळ आहे. कोणता आहे, नवपाषाण हा स्थळ आहे जो पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये येते. ठीक आहे, बरं. इथे आपल्याला काय मिळतो, शेतीचा सर्वात जुना पुरावा इथे मिळालेला आहे. ठीक आहे, बरं, चला लक्षात राहील. ओके, सो व्हेरी करेक्ट आन्सर आपला ऑप्शन क्रमांक बी. समोर जाणार आपण. ठीक आहे, समोर आपण 21 क्रमांकाचा प्रश्न बघतो की सूक्ष्म पाषाण मायक्रोलिथ्स म्हणजे आदी मानवाने वापरलेले डॅश होते. काय होते, हे नाणी होती का, सूक्ष्म पाषाण, दगडी हत्यारे होती, कपडे होते की मातीची भांडी होती. ऑब्व्हियसली सूक्ष्म पाषाण म्हणजे पाषाणापासून बनलेले छोटे हत्यार होते, म्हणजे दगडाचे हे हत्यार होते. बरं, म्हणून याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी असेल. आणि हे सूक्ष्म पाषाण उपकरण जे आहे 1 सेंटीमीटर पासून तर 5 सेंटीमीटर पर्यंतचे आकार लांबीचे होते. ठीक आहे, पातासारखं यांचा आकार होते, जसे आपण जेट्स बघतो है ना, जेट्स यापूर्वी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, तर बघा ऑप्शन क्रमांक बी दगडाची हत्यारे म्हणजे सूक्ष्म पाषाण उपकरण है ना, त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. 23 क्रमांकाचा प्रश्न आहे की खालील विधाने विचारात घ्यायची आहे. काय करायचं आहे, खालील विधाने विचारात घ्यायची आहे. ए मध्याश्म युगात प्राण्यांचे पाळणे सुरू झाले. बी आहे तृणधान्यांची लागवड प्रथम नवाश्म युगात झालेली आहे. आणि मध्याश्म युगांचे वैशिष्ट्य म्हणजे दगडांची मोठी साधने. ठीक आहे, तर यामध्ये बघा ऑप्शन ए आहे फक्त पहिला म्हणजे पाळीव प्राणी करणं मध्याश्म युगात सुरू झालं. बी आहे 1 आणि 3, सी आहे फक्त 1 आणि 2 आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर बघा इथे आपल्याला दिसून येते की मध्याश्म युगात प्राण्यांना पाळीव बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 1 बरोबर आहे. ठीक आहे, पण तृणधान्यांची लागवड म्हणजे आपलं कृषी कर्माला सुरुवात हे कधी झालेली आहे, नवाश्म युगात झालेली आहे. बरं, मध्य पाषाण युगाची आपण बघतो. बरं, मध्य पाषाण युगामध्ये आपण काय बघतो, अवजारे जे आहे आकाराने खूपच लहान होती. इथे नोट डाऊन नक्की करा की लहान होती. ठीक आहे, हे 1 सेंटीमीटर पासून तर 8 सेमी पर्यंतचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, याचा अर्थ हे काय होतं, खूप छोटे उपकरण मध्याश्म युगात म्हणजे मध्य पाषाण युगात तयार झालेली आहे. म्हणून इथे 1 आणि 2 हेच आपलं योग्य उत्तर राहील, ऑप्शन क्रमांक सी. ओके, बरं, समोर जाऊया. प्रश्न क्रमांक 13 आहे पाषाण युगाच्या कोणता कालखंड मातीच्या भांड्यांच्या वापरासाठी पहिला पुरावा सापडला. ए आहे अप्पर पॅलिओलिथिक युग, बी आहे मेसोलिथिक युग, सी आहे नवपाषाण युग, डी आहे वरीलपैकी एकापेक्षा जास्त आणि ई आहे वरीलपैकी नाही. बरं,
तर बघा 23 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला दिसून येते, पाषाण युगात कोणत्या कालखंडात मातीच्या भांड्याचा पहिला पुरावा? कारण कुंभाराच्या चाकाचा शोध कधी लागलेला आहे, तर आपल्याला दिसून येते की हे नवपाषाण काळातील घटना आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर ऑप्शन सी आहे. मेसोलिथिक संदर्भात ज्या ठिकाणी पशुपालनाचे पुरावे मिळाले आहे ते कोणतं आहे? ए लंघनाच, बी आहे बिरभान पारू, सी आहे आदमगड आणि डी आहे चोपानी मांडू. तर बघा काय म्हटलं आहे, पशुपालनाचे पुरावे मध्यपाषाण काळामध्ये आपल्याला कुठं मिळतं, तर लक्षात घ्या हे आदमगड या ठिकाणी मिळते. आदमगड या ठिकाणी आपल्याला पुरावे मिळालेले आहे. ओके, त्यामुळे सी आपलं योग्य उत्तर आहे. तर क्वेश्चन क्रमांक 25 आहे, एक सोबत 3 मानवाचा कंकाल कुठे आपल्याला दिसून येतं? ए सराय नहर राय, बी आहे दमदमा, सी आहे महदहा आणि डी आहे लंघनात. तर याचा आन्सर तुम्ही मला कुठे द्यायचा आहे? याचा आन्सर तुम्ही मला द्या कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, बरं. तर अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. थँक्यू सो मच. आणि नवीन बॅचला लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये आपण 100% रिझल्ट जे आहे ते घेऊन येऊया. ओके.